नमस्कार सर, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे द स्पेशल कॉर्नरमध्ये. कारण आपण आधी पण एकदा भेटलेले आहे, आता एका वेगळ्या विषय घेऊन भेटतोय. तर आधी शोध करू ना की यशदीप शेटे नक्की कोण आहे, वायडी बाबा काय आहे हे तर सांगा आम्हाला. यशोदीप शेटे असं काही जगावेगळं कोणी नाहीये. यशोदीप शेटे हा एक पूर्णपणे या छत्रपती शिवाजी महाराजांचा एक मावळा आहे, जो त्यांच्या विचारांनी पुढे चाललाय आणि एक काहीतरी समाजाला देणं लागतोय. समाजामध्ये तरुण विद्यार्थ्यांना एंटरप्रेन्योर घडवणं, सीईओज घडवणं, त्यांना त्यांच्या लाईफमध्ये सेटअप करणं, त्यांच्या लाईफमध्ये त्यांना सेटल करणं आणि या भारत देशाला पुन्हा एकदा सोन्याची चिडिया बनवणं, जे की इंग्रजांच्या आधी आपला भारत देश होता. तसं काहीतरी मी पुन्हा एकदा भारत देशाला एक जागतिक विश्व राजधानी बनवण्याचं स्वप्न माझं आहे आणि त्या उद्देशाने मी काम करतोय. पण आता वायडी हे काय हे आम्हाला माहिती आहे का, ते सांगा पडतं काय प्रकारे. हा, आता भरपूर जणांना तर माहितीच आहे की मला नापास झालेलो होतो मी इंजिनिअरिंगला, बेसिक्स ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग या सब्जेक्टमुळे. आणि ते नापास झाल्यामुळं सगळेजण वायडी चिडवायचे, परंतु माझा एक स्वभाव असा आहे की मला ज्या गोष्टीने चिडवलं जातं आणि जे फेल्युअर येतं त्याला मला एक पॉझिटिव्ह मोडमध्ये न्यायला आवडतं किंवा त्याच्यातून काहीतरी शिकायला आवडतं. म्हणून 2017 साली ज्यावेळेस मला ड्रॉप मिळाला त्यावेळेस वायडी बाबा के बोल हा यूट्यूब चॅनल मी स्टार्ट केला होता आणि त्यामुळे मला वायडी बाबा म्हणून ओळखतात. आणि वायडी बाबा मग आता बिझनेस स्कूल तुम्ही सुरू करताय, त्याच्याबद्दल सांगा की ते काय आणि हे सुरू करण्यामागचं कारण काय होतं. ज्यावेळेस मी इंजिनिअरिंगला होतो, मला ड्रॉप पडला होता ना, माझी इच्छा होती की मला अब्रॉडमध्ये जाऊन हार्वर्ड बिझनेस स्कूल, स्टॅनफर्ड बिझनेस स्कूल असे नामांकित बिझनेस स्कूल आहे, तिथे जाऊन उद्योजकतेचं शिक्षण घ्यायचं होतं आणि ते माझं स्वप्न होतं. परंतु ऑलरेडी नापास झालेलो आणि पॅरेंट्सला मी कन्व्हिन्स करू शकत नव्हतं आणि तशी परिस्थिती नव्हती, एवढे पैसेही नव्हते लाखामध्ये कोटीमध्ये पैसे घालून तिथे जाऊन बिझनेस शिकायचा. पण माझा एक अभ्यास होता की जेवढे काही टेक्निकल स्टार्टअप्स आहेत, जेवढे काही मोठे मोठे जे उद्योजक घडतायत, हे मोस्ट ऑफ द येत आहेत किंवा जे बिझनेसमॅनची मुलं जे शिकताय ते या बिझनेस स्कूलमधून शिकताय. मग नक्कीच तिथली काहीतरी एज्युकेशन सिस्टीम वेगळी आहे. म्हणून मी ते शिकण्यासाठी मला तिथे जायचं होतं आणि त्यावेळेस ते मला शिक्षण भेटलं नाही आणि मनामध्ये ती खंत होती आणि त्यामुळे मला जवळपास माझं स्वतःचं सक्सेसफुल बिझनेस करण्यासाठी 9 ते 10 वर्ष लागले. काही ठिकाणी मला नोकरी करावी लागली आणि हा जो 9 वर्षाचा गॅप आहे ना, तो महाराष्ट्रातल्या कोणत्याही विद्यार्थ्याला मला पडून द्यायचा नाहीये. ज्याला बिझनेस करायचा आहे त्याच्यासाठी मी शिर्डी आणि मुंबईमध्ये मरीन लाईन्स या ठिकाणी एक स्वतःचं बिझनेस स्कूल चालू केलंय, ज्यामध्ये महाराष्ट्रातला कोणताही मुलगा येऊन स्वतःचा बिझनेस चालू करू शकतो आणि बिझनेसचं नॉलेज घेऊ शकतो. स्टॅनफर्ड बिझनेस स्कूल आणि हार्वर्ड बिझनेस स्कूलला आता शिकायला जायची गरज नाहीये. ते बिझनेस स्कूल तेही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांतून मी अवेलेबल करून देतोय. इथे तुम्हाला MBA चे मार्केटिंग, ऑपरेशन हे सब्जेक्ट शिकायची गरज नाहीये. इथे तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारातलं स्वराज्य, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारातलं गनिमी कावा याचा उपयोग करून बिझनेस कसा बिल्डअप करायचा याच्यावरती मी माझं बिझनेस स्कूल आता उभं केलंय. म्हणजे तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे काही टॅक्टिक्स घेऊन वगैरे सगळं एक प्लॅन करून अभ्यासक्रम डिझाईन केलेलं आहे. हा प्रसाद सर, मला तुम्हाला सांगायला अभिमान वाटेल, म्हणजे अंगावरती शहारे येत आहेत. माझ्या राजांनी जे केलंय ना ते या जगात कोणीच नाही केलेलं. म्हणजे मी कायम माझ्या प्रत्येक ठिकाणी मी बोलतो की या जगामध्ये पहिलं स्टार्टअप उभं करणारं जे व्यक्तिमत्व आहे ते माझे छत्रपती शिवाजी महाराज आहेत. कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरेश्वराच्या मंदिरामध्ये जाऊन जे हात त्याचं बोट कापून जे रक्त वाहून जो पण घेतला होता की मला स्वराज्य उभं करायचंय, दॅट इज नथिंग बट युअर बिझनेस मिशन, विजन. आणि हे जर एका प्रत्येक व्यावसायिकाच्या मनामध्ये गुंतलं गेलं किंवा त्याच्यावरती जर ते लाभलं गेलं तर कोणताही व्यक्ती कोणताही बिझनेस उभा करू शकतो. म्हणून मी असा विचार केला की श्रीमान योगी झालं, छत्रपती शिवाजी महाराजांची इतर जे काही पुस्तकं आहेत ते वाचलेत, त्यांच्यातनं लिडरशिप शिकण्याचा प्रयत्न केला आणि हे जेव्हा मी माझ्या बिझनेसमध्ये अप्लाय केलं त्यातनं मी ऑपरेशनला छत्रपती शिवाजी महाराजांचा कोणता स्ट्रॅटेजी आपण अप्लाय करू शकतो. कारण कसं आहे ना, जर MBA करून जर मुलं बिझनेस करू शकत होता तर आज लाखोंनी MBA ढिगाणी पडलेत. का तेवढे बिझनेस होत नाही, का त्यांना नोकऱ्या नाहीयेत? म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचाच सिलेबस जर आपण MBA BBA मध्ये आणला तर या उद्देशाने मी हे बिझनेस स्कूल चालू केलंय.